गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, यंदा 29 जुलै 2026ला आली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा खास आहे. गुरुपौर्णिमेला आपण न चुकता आपले जेही गुरु असेल, पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, 2 नंबरचे शिक्षक आणि 3 नंबरचे जेही आपल्याला योग्य मार्गदर्शन दाखवतात ते आपले तिसरे गुरु. मग आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे. अगदी पूर्व परंपरे आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान अनन्यसाधारण आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा असा असतो. गुरु हा एक सल्लागार आणि तो मनाचा जन्म आणि आत्म्याचा साक्षात्कार होण्यास मदत करतो. तो एक प्रेरणा आहे आणि जो आपल्या शिष्याला आध्यात्मिक विषयी मार्गदर्शन करत असतो. गुरु तो असतो जो आपल्याला खरे आध्यात्मिक ज्ञान देऊन सांसारिक दृष्टापासून दूर ठेवतो आणि खऱ्या भक्तीच्या मार्गावर आणून मोक्षासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. आपल्या जीवनात किती कठीण परिस्थिती येऊ द्या, योग्य मार्ग दाखवतात ते फक्त गुरु. मग मंडळी, येत्या 29 जुलै 2026ला आली आहे गुरुपौर्णिमा. अनेकांच्या जीवनामध्ये अनेक गुरु आहेत. आता अनेक कोट्यवधी लोक श्री स्वामी समर्थ महाराजांना मानतात, अनेक लोक साईबाबांना मानतात, अनेक लोक शेगावचे गजानन महाराजांना मानतात किंवा आणखीन तुमचे जेही तुमच्या पिढीनुसार गुरु असेल त्यांना गुरु मानतात. पण जीवनामध्ये गुरुचं जे गुरु असणं, जीवनामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग मंडळी, यावर्षी जी गुरुपौर्णिमा आहे ती आपल्याला घरच्या घरी कशी साजरी करायची आहे ते बघू. मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. या दिवशी न चुकता अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे. आपलं पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तो उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या घरातील पूर्ण नकारात्मक ऊर्जा जावो, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊ, त्या दिवशी आपल्या घरात प्रसन्न वाटलं पाहिजे, यासाठी आपल्याला न चुकता हळदीचं लेपन जे आहे उंबरठ्याला करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याकडे जर महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, फोटो असेल तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. गुलाबजल टाका, त्यानंतर फोटो पुसून घ्या. फोटो पुसल्यानंतर आपल्याला महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. हिना अत्तर आपल्याला फोटोला लावायचं आहे. गंध अक्षदा लावायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. यानंतर आता आपल्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. पण त्याआधी आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर आपल्याला महाराजांना गंध अक्षदा फुल अर्पण करायचे आहे. अगरबत्ती धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला अथर्व शीर्ष 1 वेळा, त्यानंतर 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला पौमान सूक्त म्हणायचं आहे. आणि न चुकता तिथेच बसून आपल्याला 1 वेळा 1 माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. त्यावर फोटो असेल तर फोटो ठेवा. त्यानंतर आपल्याला तामणामध्ये मूर्ती घ्यायची आहे. शुद्ध जल घ्यायचं आहे. पंचामृत शक्य असेल तर पंचामृत घ्या किंवा फक्त शुद्ध जल असेल तर ते घ्या. त्यानंतर आपल्याला मूर्ती तामणात ठेवल्यानंतर सर्वप्रथम अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर 1 वेळा श्री पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा पौमान सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर जी मूर्ती आहे ती तामणातून काढून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आपल्याला देवघरामध्ये किंवा तुमच्याकडे चौरंग पाठ असेल अशी मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला महाराजांना आधी हिना अत्तर लावायचं आहे. महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. यानंतर आपण महाराजांची मूर्ती पुसल्यानंतर जे आपल्याकडे वस्त्र असतील, हार असतील ते आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहे, घालायचे आहे. यानंतर फुलं अर्पण करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. नैवेद्याला तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई, पुरणपोळी, बेसनाचे लाडू किंवा खडीसाखर दाखवू शकतात. त्यानंतर आपण जी गुरुचरित्राची पोथी जे वाचली असेल, सेवा केली असेल किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी वाचली असेल ती आपल्याला इथं ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. खरंच जीवनामध्ये गुरु असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या कठीण परिस्थितीमध्ये कोणी साथ देणार नाही, पण आपल्या कठीण परिस्थितीमध्ये साथ देतात ते म्हणजे फक्त आणि फक्त गुरु. मग आपल्या आजूबाजूला जिथं केंद्र असेल किंवा महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचा मंदिर असेल तरीही चालेल. या दिवशी तुम्हाला अवश्य जायचं आहे. जाताना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, फळं, केळी वगैरे किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला नेता आली तर न्यायची आहे. ती तिथे जाऊन दान करायची आहे. असं जर आपण केलं तर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्या अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत असतात. यानंतर तुम्ही या दिवशी केंद्रात गेल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे. अगदी डोळे बंद करायचे आहे आणि महाराजांना म्हणायचं आहे,
तुमच्यासारखे गुरु मला लाभले, या आयुष्यात मला काहीही नको, मी ही सेवा केली ती फक्त तुमच्यासाठी केली आहे असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे। या दिवशी काहीतरी गोडाधोडाचं तुम्हाला करायचं आहे। अनेक भक्त या दिवशी अगदी गुरुपौर्णिमा ही दिवाळीसारखी साजरी करत असतात। तुम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करा। महाराज तुम्हाला काहीही मागत नाही। महाराजांचं फक्त हे म्हणणं आहे, आपण त्यांना जपा, ते आपल्याला जपतील। मग आपल्याला फक्त महाराजांची सेवा करायची आहे। मग या दिवशी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। आता या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या याचा व्हिडिओ आपल्या लवकरच चॅनलला येणार आहे। यानंतर आपल्याला या दिवशी यथाशक्ती यथाभक्ती जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करायची आहे। तुमच्याकडे जर महाराजांचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी महाराजांचा फोटो घेऊन या। त्यानंतर महाराजांचा अभिषेक करा। महाराज जर आपल्या घरात असतील तर महाराजांचं लक्ष पूर्ण घरातील कुटुंबावर, सदस्यावर, पूर्ण घरावर असतं। घरात जी सकारात्मक ऊर्जा असती ती कायम असती। यासोबत आपल्या घरात कोणतेही दुःख, कष्ट, संकट येत नाही। यासोबत गुरुपौर्णिमेला आता महाराजांची सेवा करायची का, तर तुमचे जेही गुरु अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।